नमस्कार. आज 24 जुलै 2024 संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंगचा ध्यानवर्ग आहे. आज आपण रागावर काम करणार आहोत. तर डोळे मिटून घेऊ. जाणीव श्वासावर. शरीर एकदम शिथिल करून घ्यायचं आहे, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत. विशेषतः कपाळ, दोन्ही कान, जीभ अलगद सोडून द्यायचे. दोन्ही खांदे मोकळे करायचेत आणि शरीर संपूर्ण शिथिल आहे की नाही एकदा स्कॅन करून घ्यायचंय. शिथिल, शिथिल, एकदम शिथिल. आपले मास्टर्स, देवी देवता यांना आव्हान करायचं आहे आणि त्यांना आपला जो राग आत्ता आज विषय घेतलाय तो आणि किंवा त्याच्या संदर्भातले आपले काही जर इश्यूज असतील तर ते आपण घेऊ शकतो. त्या रागावर काम करताना आपण आपल्या मास्टर्सकडून प्रोटेक्शन घ्यायचं आहे आणि ह्या मेडिटेशनमधून आपल्याला राग जो एक्सेस आहे तो कमी करता येतोय का, किंवा तो कमी करण्यासाठी आपल्या परमेश्वराकडून, आपल्या देवी देवतांकडून मार्गदर्शन घ्यायचं आहे, प्रोटेक्शन मागायचं आहे. आणि नमस्कार करून आपण आता आपल्या शरीराकडे पुन्हा एकदा लक्ष द्यायचं आहे. आणि आता आपण जर असा काही एखादा रिसेंट प्रसंग घडला असेल तो आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. रागासंदर्भातला एखादा प्रसंग आपण बघण्याचा, आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यात तो प्रसंग घडला त्यावेळेला आपण ज्या कुठल्या ठिकाणी असू तिथल्या आजूबाजूच्या गोष्टी, आजूबाजूची माणसं आणि तो प्रसंग घडला त्यावेळचे सगळे बारकावे आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग तो आपल्याला एखादं वाक्य, एखादा आवाज, तो जाणवू शकेल, तो ऐकायला येऊ शकेल, तो ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. एखाद्या शब्दाने, एखाद्या वाक्याने आपल्या शरीरात जिथे जिथे म्हणून त्या रागाची जाणीव होतीये, त्याबरोबर येणारे विचार, शरीरात येणारे पेन्स, हे सगळं बघायचं आहे. याची सगळ्याची जाणीव आपल्याला आत्ता होतीये. आणि ते एकदा
वर आल्यावर, आपल्याला जाणीव त्याची झाल्यावर तो प्रसंग घेऊन आपण आपल्या चाइल्डहुडला कनेक्ट करणार आहोत. आपला 5 ते 7 ह्या वयोगटातला किंवा त्याच्या आजूबाजूचा एखादा प्रसंग रागाचा आपण बघायचं आहे की आपण तो प्रसंग कुठे घडतो, त्याची जाणीव आपल्याला कुठे होते. तो घरात आहे का घराच्या बाहेर आहे? घरात असेल तर घरात कुठे घडतोय? हॉलमध्ये घडतोय, किचनमध्ये घडतोय, आणि त्यावेळच्या त्या जमिनीचा स्पर्श, आपल्या घरातल्या जमिनीचा स्पर्श अनुभवायचा आहे. ती जमीन कशी आहे, जर तो प्रसंग बाहेर घडत असेल तर बाहेर नक्की कुठे घडतोय? वाळू आहे, दगड आहे, माती आहे, पाणी आहे. त्या स्पर्शाची जाणीव बघायची. आपल्या पायाला ती स्पर्श तो कसा जाणवतोय, गरम, गार, उबदार. काही टोचण्याची भावना होत असेल, टोचल्याची जाणीव होत असेल, तो प्रसंग जिथे कुठे घडतोय त्या प्रसंगात आपल्या बरोबर कोण आहे? आपण लहान आहोत, आपल्या बरोबर आपले आई वडील आहेत का? आणि तो आपण रागाचा प्रसंग बघतोय का आणखीन कुठला बघतोय? आई वडील असतील तर त्यांचा आवाज, त्यांचा स्पर्श, यापैकी कसली जाणीव होते का? काही ऐकायला येतंय का? ते आपल्याशी काहीतरी बोलतायत, आपल्याला काहीतरी सांगतायत, आपल्याला रागवतायत का आपल्यावर चिडले आहेत? आपल्याला त्यांनी मारलंय त्याचा काही स्पर्श जाणवतोय? तो राग, दुःख, अपमानास्पद भावना, गिल्ट, असं काही त्या प्रसंगात घडतंय का? असे शब्द, असे विचार
का काही आनंददायी प्रसंग आहे आणि त्याचाच आपल्याला राग आलाय. ते जे काही बारकावे आहेत ते बारकावे टिपायचेत. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे. त्या गोष्टी बघायच्यात. रंग, वास, आवाज, स्पर्श, आणि त्या प्रसंगात आपल्या शरीरात त्यावेळेला आणि आत्ता शरीरात कुठे कुठे काय काय घडतंय, फिजिकल सेन्सेशनकडे लक्ष द्यायचंय. त्या वेळच्या इमोशन्स आपण कुठे साठवून ठेवलेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि त्या प्रसंगातून आपल्याला लर्निंग काही होतंय का, आपल्याला काही समजतंय का. तो प्रसंग आणि आत्ता आपल्या आयुष्यात काही रागाचे प्रसंग घडले असतील तर त्यात काही साम्य आहे का. किंवा वेगळेपण असेल तर ते अनुभवायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि आता आपण पाण्यासारखा, म्हणजे आता पावसाळा चालू आहे तर आपण एखाद्या पाण्यात, नदीत, समुद्रात, काहीही असेल त्यात उभे आहोत असं इमॅजिन करायचं आहे. आणि आपल्या शरीरात जिथे जिथे म्हणून आपण राग, दुःख, गिल्ट, अपमान हे जे काही साठवून ठेवलं असेल आत्ताच्या प्रसंगातून, आपल्या लहानपणीच्या आत्ता दिसलेल्या प्रसंगातून, तर ते पूर्णपणे रिलीज करायचं आहे, पाण्याला देऊन टाकायचं आहे. मग ते तुम्ही कसंही देऊ शकता. पाण्यात उभे राहिलेल्या पायातून ते जाईल, आपल्या हातातून द्यायचं असेल तर हातातून ते अर्पण करतोय अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. पण ते पूर्ण रिलीज करायचं आहे. पाण्यात बसू शकता. पण ते डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत शरीरात जिथे जिथे म्हणून आपण जे काही साठवून ठेवलेलं आहे ते आपण पूर्णपणे रिलीज करतोय. एखादा मिनिट वेळ घ्या, पूर्णपणे ते रिलीज होऊ दे.
आणि त्यातूनच आता जी जागा मोकळी झालेली आहे त्या आपल्या पूर्ण शरीरात आपण आपल्या परमेश्वराकडून, आपल्या देवी देवतांकडून ऊर्जा घ्यायची आणि संपूर्ण शरीरात ती ऊर्जा पोचतीये असं इमॅजिन करायचं आहे. शरीरातल्या प्रत्येक पेशींमध्ये, रक्तामध्ये ती संपूर्ण ऊर्जा प्रवाहित होतीये. ते भरून घ्यायची ती ऊर्जा. आणि हळूहळू आता वर्तमानात यायचंय. किंचित हातापायांची हालचाल, मानेची किंचित हालचाल, दीर्घ श्वसनाचं एखाद दुसरं आवर्तन करायचंय. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत, तळवे चोळायचे आहेत. त्याची ऊब प्रथम आपल्या डोळ्यांना, कानाला, हृदयाला, नाभीचक्राला आणि संपूर्ण शरीराला देऊन डोळे उघडायला हरकत नाही. थँक्यू.